झी 24 तास एक पाऊल पुढे। तर इकडे बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचा वाद ताजा असतानाच 15 ते 16 डिसेंबरला शिवाजी पार्कवर भारतीय लष्कराचा विजय दिन साजरा होणार आहे। 71व्या युद्धातल्या विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी नो युवर आर्मी हे लष्कराचे प्रदर्शन तिथेच भरणार आहे। लष्कराचे हेलिकॉप्टर्स, रणगाडे, रॉकेट लॉन्चर्स, अद्ययावत शस्त्रास्त्र आदी सामुग्री या प्रदर्शनात जवळून बघता येणार आहे। मात्र या प्रदर्शनामुळे उद्यापासून संपूर्ण शिवाजी पार्कचा ताबा लष्कराकडे असेल। तर आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्कचा ताबा 2 दिवस आता लष्कराकडे असणार आहे। आपल्याला माहिती आहे की एकूणच वाद सुरू आहेत शिवाजी पार्क आणि एकूणच तिथल्या चौथऱ्याविषयी। मात्र आता 15 ते 16 डिसेंबरला शिवाजी पार्कवर भारतीय लष्कराचा ताबा असणार आहे। विजय दिन तिथे साजरा होणार आहे। 71 सालचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धातल्या विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी नो युवर आर्मी हे लष्कराचं प्रदर्शन तिथे भरणार आहे। लष्कराचे हेलिकॉप्टर्स, रणगाडे, रॉकेट लॉन्चर्स, अद्ययावत शस्त्रास्त्र आदी सामुग्री या प्रदर्शनात अगदी सगळ्यांना जवळून बघता येतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। एकूणच कशा तऱ्हेने हे प्रदर्शन असणार आहे नौदलाचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र कुमार विस्पुते यांच्याकडून। नरेंद्रजी, जरा अधिक माहिती द्या याविषयी। या ठिकाणी बऱ्याच शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात हा मेळा आयोजित करण्यात येणार आहे आणि या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या एक्सरसाइज असतील, रणगाडे असतील, त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग असेल, स्लिदरिंग असेल, दोरीने खाली येतात त्याप्रमाणे, आणि याशिवाय रिक्रुटमेंटची माहिती असेल, भरतीच्या संदर्भातली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची सगळ्या फोर्सेसची माहिती असेल आणि याशिवाय बायसिकलवरनं ज्या एक्सरसाइज केल्या जातात त्या एक्सरसाइज पण त्या ठिकाणी केल्या जातील। आणि अशा प्रकारे एक सर्वसामान्य जनतेला आर्मी संदर्भातली माहिती देणारा हा कार्यक्रम असेल। अगदी धन्यवाद नरेंद्रजी, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल। हे होते नौदलाचे पीआरओ नरेंद्र कुमार विस्पुते। तर आपण बघतोय की अतिशय भव्य दिव्य असे हे प्रदर्शन असणार आहे आणि अर्थातच नौदलात काय काय असतं त्या संदर्भातली अगदी डिटेल्स माहिती अगदी जवळून देखील आपण बघू शकणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।